नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। राधानगरी तालुक्यातील तरसंबळे इथं बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी 2,56,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। त्यामध्ये 2,41,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख 15,000 रुपयांचा समावेश आहे। ही घटना मंगळवारी सकाळी घडली। राधानगरी तालुक्यात चोरीचं प्रमाण वाढलंय। आता चोरटे बंद घरांना लक्ष्य करत आहेत। तरसंबळे इथले एकनाथ केशव पाटील घर बंद करून ग्रामसभेला गेले होते, तर त्यांची पत्नी अंगणवाडीत कामावर गेली होती। त्या दरम्यान चोरट्यानं बंद घराचा दरवाजा तोडून 2,56,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। त्यामध्ये 2,41,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख 15,000 रुपये लंपास झालेत। ही घटना मंगळवारी सकाळी 10 ते 2 या दरम्यान घडली। या चोरीची फिर्याद एकनाथ पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली असून राधानगरी पोलीस अधिक तपास करतायत। शाहूवाडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागात 82 पदं रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागाच्या कामाचा बोजवारा उडालाय। जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने रिक्त पदाची भरती त्वरित करावी अशी मागणी नागरिकातून होतीये। शाहूवाडी तालुक्यात 131 महसूल गावं आहेत, त्यामध्ये 250 वाडे आहेत। त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी तालुक्यात 9 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि मलकापूर इथं एक ग्रामीण रुग्णालय आहे। तालुक्यात 38 उपआरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाने आहेत। सर्व विभागात 265 आरोग्य कर्मचारी मंजूर आहेत। त्यापैकी 82 पदं रिक्त आहेत। या रिक्त पदांमुळे इथल्या नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणं कठीण बनलंय। रिक्त पदामुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचार मिळत नाहीत। शाहूवाडी तालुक्यात आरोग्य सेवकांची 28 पदं रिक्त तर 19 परिचारिकांची आणि 6 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत। रिक्त पदामुळे तालुक्याची आरोग्य सेवा कोलमडली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका आहेत। 7 चालकांची पदं रिक्त असल्यामुळे या रुग्णवाहिका जाग्यावरच उभ्या आहेत। औषध निर्मिती अधिकाऱ्यांची 4 पदं, आरोग्य सहाय्यक 4 पदं, कनिष्ठ सहाय्यक 1 पद अशी पदं रिक्त असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांची सेवा पुरवताना तारेवरची कसरत होतीये। त्यामुळे तालुक्यातील रिक्त पदं त्वरित भरावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये। गडिंग्लजमध्ये नागरी वस्तीत असणाऱ्या कचरा डेपोमधील कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करून स्वच्छता राखावी या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी कचरा डेपोतील कचरा बुट्ट्यांमध्ये भरून आणत नगरपालिकेच्या दारात ठेवला। मनसेनं केलेल्या आंदोलनाची दखल तातडीनं घेत कचरा डेपो परिसरातील कचऱ्याचं व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे काम नगरपालिकेनं हाती घेतलंय। गडिंग्लज नगरपालिका हद्दवाढ वॉर्ड क्रमांक 9 मध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून नागरी वस्ती आहे। इथं नगरपालिकेचा कचरा डेपो आहे। शहरातील सर्व कचरा गोळा करून इथं आणून टाकला जातो। या प्रकल्पाच्या कंपाऊंड भिंतीची उंची 5 फूट असून आतील कचरा 10 ते 15 फुटापर्यंत ढिगारा स्वरूपात आहे। दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कचऱ्याच्या दाबामुळे काही ठिकाणी भिंती पडल्यात, तर वाऱ्यामुळे इथला कचरा परिसरातील घरांमध्ये जातोय। कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन नसल्यानं नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। तसंच कचऱ्याच्या दाबामुळे भिंती पडून दुर्घटनाही घडण्याची शक्यता आहे। कचऱ्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून औषध फवारणी करणं गरजेचं आहे। इथल्या गटारींची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे। कचरा साचल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढली आहे। त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतोय। या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथला कचरा आणून नगरपालिकेच्या दारात टाकला। त्यानंतर नगरपालिकेनं तातडीनं कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेची कार्यवाही सुरू केली आहे। यावेळी मनसेचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। देशभर लागू असलेला माथाडी कामगार कायदा पुरोगामी आणि कष्टकरी जनतेच्या हिताचा आहे। मात्र या कायद्यात बदल केले जात असल्याने कामगारांची चिंता वाढली आहे। या पार्श्वभूमीवर कायद्यात केलेले बदल रद्द करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय माथाडी हमाल ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियननं इचलकरंजीमध्ये दिलाय। महाराष्ट्रात 1969 सालापासून माथाडी कामगार कायदा सुरू आहे। महाराष्ट्रात 36 माथाडी मंडळं आहेत। त्यातील 11 मंडळं मुंबईमध्ये असून इचलकरंजी शहराला स्वतंत्र मंडळ आहे। महाराष्ट्रात हा कायदा असंघटित कामगारांसाठी वरदान ठरलाय। मात्र अलीकडे या कायद्यात बदल करण्याचा प्रयोग सुरू आहे। कोणतंही काम करणारा माथाडी कामगार अशी व्याख्या होती, मात्र आता कोणत्याही यंत्राच्या सहाय्याशिवाय कोणतंही अंग मेहनतीचं काम करणारा माथाडी अशी नवी व्याख्या केली आहे। या व्याख्येमुळे माथाडी कामगारांचा
मोठा तोटा होणार आहे. तसंच कोणताही कारखाना, उद्योग आणि दुकानातील कामगारांना माथाडी कामगार कायद्याच्या बाहेर ठेवलं जाणार आहे. याचा फायदा भांडवलदारांना मिळेल. या कायद्यातील वाद सोडवण्यासाठी जी सल्लागार परिषद होती तीही रद्द करून कामगार मालक वादातील निवाड्याची जबाबदारी सहाय्यक कामगार आयुक्तांवर सोपवली आहे. त्यामुळे कामगारांमधून भवितव्याची चिंता व्यक्त होतीये. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय माथाडी हमाल ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियननं सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची भेट घेतली. यावेळी माथाडी कामगार कायद्यातील बदल रद्द करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी झालेल्या चर्चेत शामराव कुलकर्णी, नागेश खरोशे, अमर लाखे सहभागी झाले होते. राधानगरी तालुक्यातील कौलो बस स्थानक परिसरात साईड पट्ट्या रुंदीकरण नसल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता रुंदीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित विभागानं साईड पट्ट्या साफ करून रस्ता रुंदीकरण केलंय. त्यामुळे या परिसरानं मोकळा श्वास घेतलाय. राधानगरी कोल्हापूर मार्गावर कौलो बस स्थानक परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांचं रुंदीकरण केलं नसल्यानं रस्ता चिंचोळा झाला होता. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना उभं राहण्यासाठी तसंच वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण होत होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांनी माहिती दिली. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची दखल घेऊन गेली कित्येक वर्ष प्रत्येक पावसाळ्यामध्ये भेडसावत असणारा हा प्रश्न निकालात काढलाय. रस्त्याच्या दुतर्फा असणारा चिखल तसंच पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून बस स्थानक परिसर रुंदीकरण करण्यात आलंय. यामुळे या ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी तसंच प्रवाशांना बस स्थानकावर थांबण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-समारंभांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही विविध सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र बदलत्या तंत्रज्ञानानुसार आता सणासुदीमध्ये नवनव्या आधुनिक तंत्राचा वापर होऊ लागलाय. हातकणंगले तालुक्यातील मजले इथल्या ठोमके कुटुंबियांनी अधिक वाण देण्यासाठी चक्क ऑनलाईन पद्धत वापरली. या अभिनव वाणाची चर्चा सध्या शिरोळ तालुक्यात सुरू आहे. हातकणंगले तालुक्यातील मजले इथला अनिकेत रमेश जाधव हा युवक सैन्य दलात आहे. त्याचं लग्न शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या साक्षी ठोमके हिच्याशी झालंय. विवाहानंतर अनिकेत देशसेवेत रुजू झालाय. सध्या अधिक महिना असल्यानं घराघरात जावयांना वाण दिलं जातंय. मात्र अनिकेत हा सैन्य दलात कार्यरत असल्यानं त्याच्या सासरच्या मंडळींनी साक्षी हिला माहेरी बोलावून जावई वाण दिलं. यावेळी अनिकेत हा प्रत्यक्ष उपस्थित नसला तरी व्हिडिओ कॉलद्वारे जावयाला ऑनलाईन जावई वाण देऊन मानपान केला. अनिकेतची पत्नी साक्षी अधिक मासासाठी उदगाव इथं माहेरी आली होती. त्यानंतर सासरी परतताना आई सविता आणि वडील प्रकाश ठोमके यांनी मुलीला आहेर केला आणि अनिकेतला व्हिडिओ कॉलद्वारे ओवाळणी करून सर्व साहित्य मुलीच्या ओट्यात देऊन मानपान केला. ऑनलाईन पद्धतीनं जावयाला वाण दिल्याच्या या प्रकाराची चर्चा शिरोळ तालुक्यात सुरू आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आज इचलकरंजीतील राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. श्रमसंहिता रद्द कराव्यात, सर्वांना 26,000 रुपये किमान वेतन मिळावं यासह विविध मागण्या करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ देशभर पुरोगामी कामगार संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. त्यानंतर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची भेट घेतली. केंद्र सरकारनं 23 सप्टेंबर 2020ला 29 कामगार कायद्यांचं 4 कामगार समितीमध्ये परिवर्तन केलंय. मात्र त्यामध्ये कामगारांच्या हक्कापेक्षा मालकांचं हित जोपासलं असून यामुळे कामगारांचा संघटित होण्याचा, संप करण्याचा, वाटाघाटी करण्याचा अधिकार संपुष्टात येण्याबरोबरच नवीन कामगारांचं पूर्णतः शोषण होणार आहे. त्यामुळे 4 श्रमसंहिता रद्द कराव्यात. केंद्र सरकारनं राष्ट्रीय संपत्ती सार्वजनिक उद्योग विक्री करण्याचं धोरण मागं घ्यावं. राज्य शासनाचा आउटसोर्सिंगचा निर्णय रद्द करावा. हंगामी, कंत्राटी, रोजंदारी मानधनावरील कामगारांना कायम करावं. सर्वांना किमान वेतन 26,000 रुपये द्यावं. असंघटित क्षेत्रातील कामगारांना 10,000 रुपये पेन्शन लागू करावी. कामगार हिताचं धोरण अवलंबावं यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. यावेळी शामराव कुलकर्णी, शिवाजीराव भोसले, प्रदीप साहू, अमर लाखे, दिलीप आवळे, अशोक रायमाने उपस्थित होते. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा.
हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. हिरा मोती मिठाईवाले. विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय. इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही. एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल. चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले. पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ वडगाव. संपर्क 9730549099. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. क्रांती दिनाच्या अनुषंगानं आजपासून 15 ऑगस्टपर्यंत सर्वत्र माझी माती माझा देश या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यानुसार राधानगरी तालुक्यातील कौलव इथं ग्रामपंचायत आणि शाळांच्या वतीनं पंचप्राण शपथ तसंच शिलाफलकाचं उद्घाटन झालं. यावेळी क्रांती ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायत, बाळासाहेब पाटील हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, शिवराज प्राथमिक स्कूल तसंच प्राथमिक शाळेच्या वतीनं माझी माती माझा देश या अभियानांतर्गत क्रांती दिनाच्या अनुषंगानं प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रम झाले. उपस्थितांचं स्वागत ग्रामविकास अधिकारी शिवाजी अर्डे यांनी केलं. तर विविध उपक्रमांबाबत सरपंच रामचंद्र कुंभार यांनी माहिती दिली. देशासाठी बलिदान केलेले शहीद स्वप्नील सरापले यांच्या नावानं गावामध्ये शिलाफलक उभारण्यात आलाय. या शिलाफलकाचं उद्घाटन ग्रामपंचायत कमिटी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या हस्ते झालं. दरम्यान विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पंचप्राण शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांचं गायन केलं. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी शहीद स्वप्नील सरापले यांच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. तसंच सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. दरम्यान विद्यार्थी, ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून क्रांती ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात बंद असलेलं पीएम किसान योजनेचं काम तालुका कृषी विभाग आणि महसूल विभागानं त्वरित सुरू करण्याची मागणी आंदोलन अंकुश आणि आम आदमी पार्टीनं अप्पर तहसीलदार मनोज कुमार ऐतवडे यांच्याकडे केली आहे. हे काम त्वरित सुरू झालं नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात पीएम किसान सन्मान योजनेचं काम गेले वर्षभर बंद आहे. शासनानं पीएम किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर सूचना दिल्यात. तरीही हे काम बंद असल्यानं शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शेतकरी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारतायत. मात्र त्यांना अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळतेय. या योजनेसाठी नव्यानं नोंदणीही बंद आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेत त्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी दुरुस्तीचं काम सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. या मागणीसाठी आंदोलन अंकुश आणि आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर तहसीलदार मनोज कुमार ऐतवडे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसंच या योजनेचं काम त्वरित सुरू झालं नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या प्रसंगी धनाजी चुडमुंगे, अभिषेक पाटील, बाळासो चौगुले, लक्ष्मण पारसे, दीपक शिरगुप्पे, शिवानंद पणदे, अनिल शिंदे, तुळशीदास कांबळे यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. कागल शहरात क्रांती दिनानिमित्त शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला. क्रांतीज्योत प्रज्वलन आणि क्रांतीस्तंभाचं पूजन करून क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आलं. गैबी चौकात आज हा कार्यक्रम संपन्न झाला. कागलमधील शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या वतीनं क्रांती दिनानिमित्त विविध उपक्रम पार पडले. माजी सैनिक बापू कुराडे यांच्या हस्ते क्रांतीज्योत पूजन आणि ज्योत प्रज्वलन करण्यात आलं. तसंच क्रांतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. प्राध्यापिका वैशाली कुंभार यांनी क्रांती दिनाचं महत्त्व विशद केलं. यावेळी शाहू हायस्कूलचे प्राचार्य BK मडिवाल, उपप्राचार्य साधना पाटील, प्रवीण देसाई, विराजित घोरपडे, महेश शेडबाळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कागल शहराच्या प्रारूप विकास आराखड्याचं 10-12 दिवसापूर्वी प्रसिद्धीकरण करण्यात आलंय. मात्र नगरपालिकेनं अजून नकाशा का प्रसिद्ध केला नाही अशी विचारणा शेतकऱ्यांनी कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्याकडे नुकतीच केली. कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांची शहरातील शेतकऱ्यांनी भेट घेतली. तसंच त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. नगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत सूचनांचं प्रसिद्धीकरण करण्यात आलंय. मात्र फेरबदल ठरवणारा प्रारूप विकास योजना नकाशा अजूनही प्रसिद्ध केला नाही. तसंच कागल नगरपालिकेच्या संकेतस्थळावरही तो प्रसिद्ध का केला नाही अशी विचारणा शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी पवार यांना केली. त्यावर विकास योजना मंजुरी प्रस्ताव पाठवण्यासाठी नगररचना विभागाकडे नगरपालिकेनं 2 महिन्यांची मुदत मागितल्याचं यावेळी मुख्याधिकारी पवार यांनी सांगितलं. यावेळी नवल बोते, महेश घाटगे, विरूपाक्ष स्वामी, विजय कदम, सागर कोंडेकर, अनिल जाधव, सुरेश घाटगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. आज पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं क्रांती दिन साजरा करण्यात आला. पन्हाळा पंचायत समितीतर्फे वीरपत्नींचा सन्मान करून हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. 9 ऑगस्ट हा दिवस सर्वत्र क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. क्रांती दिनाचं महत्त्व अधोरेखित व्हावं या हेतूनं शासनाच्या वतीनं मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाअंतर्गत प्रत्येक गावातील शहीद जवानांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी शिलाफलक लावण्यात आलेत. यावेळी उपस्थित विद्यार्थी तसंच ग्रामस्थांकडून देशाचं संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगण्यासंबंधी एकत्रितरित्या शपथ घेण्यात आली. तसंच चव्हाणवाडी गावामध्ये उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचं उद्घाटन गटविकास अधिकारी सोनाली वाडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी गावचे सुपुत्र शहीद मारुती तुकाराम बुवा यांना भारत पाकिस्तान युद्धात वीरमरण आलं होतं. वीरपत्नी मालुबाई बुवा यांच्या हस्ते ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी सरपंच सुहास गौड तसंच किरण वरुटे, दिलीप चव्हाण, रुपाली खाडे, अनिता बुवा, सुभाष चव्हाण, दिलीप चव्हाण, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. हिंदू धर्माच्या नावाखाली तरुणांची डोकी भडकावून जातीय दंगली घडवण्याचं काम देशभर सुरू असून नागरिकांना ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळे 2024च्या निवडणुकीत मोदी शहांची सत्ता राहणार नसून देशात परिवर्तन अटळ असल्याचं प्रतिपादन पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केलं. गारगोटी इथं कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती जागर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गारगोटी इथं पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचं निर्भय बनो या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं. यावेळी विश्वंभर चौधरी यांचा सत्कार बिद्रीचे संचालक मधुअप्पा देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. राज्याच्या राजकारणाला कधीही नाही इतका कलंक लागला असून राजकारणात कपडे बदलल्यासारखी पक्षनिष्ठा बदलली जाते.
कुणीही कुठूनही निवडून आला तरी तो आपल्याच पक्षात आला पाहिजे इतकी दहशत भाजपानं ईडीच्या धाकावर माजवली आहे। सरकारी यंत्रणा मोदी शहांची नोकर झाली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलनं सत्तेच्या जोरावर दाबली जात आहेत। महागाई बेकारी विरोधात कोणीही बोलत नाही। मनमोहन सिंग यांच्या कालावधीत 21.22% असलेला बेकारीचा दर भाजपच्या कालावधीत 29% पोहोचलाय। 63 रुपयाचा डॉलर 80 रुपये झालाय। तरी देखील अच्छे दिनाचा ऊर बडवून घेतला जात असल्याचं सांगत विश्वंभर चौधरी यांनी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली। यावेळी माजी आमदार बजरंग देसाई, जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन अबिटकर, मधुकर देसाई, राजन गवस, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, डॉक्टर जयंत कळके, डॉक्टर उदय शिंदे, कॉम्रेड सम्राट मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। कागल पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी माझी माती माझा देश अभियानांतर्गत पंचप्राण शपथ घेतली। आज सकाळी 10 वाजता पोलीस ठाण्याच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला। माझी माती माझा देश अभियानांतर्गत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात माती घेऊन पंचप्राण शपथ घेतली। भारताला 2047 सालापर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचं संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचं पालन करू अशी शपथ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीनं सहकार आणि बँकिंग बरोबरच शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलंय। प्रधान कार्यालयाची सुसज्ज वास्तू, संस्थेची कार्यसंस्कृती आणि आनंददायी वातावरण इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार जडये सिद्धेश्वर बेलबाग आश्रमचे बसवकिरण स्वामीजी यांनी काढले। गडिंग्लज प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेटीच्या वेळी ते बोलत होते। गडिंग्लजमधील रवळनाथ हाऊसिंग फायनान्सच्या प्रधान कार्यालयासह झेप अकॅडमी आणि इंटेट करिअर अकॅडमीला बसवकिरण स्वामीजी यांनी भेट दिली। संस्थापक अध्यक्ष ML चौगुले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी अमेझॉनवरील बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक काशीनाथ गुरव यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार झाला। कोणत्याही संस्थेच्या प्रगतीसाठी संस्कार, संस्कृती आणि परंपरेची गरज आहे, त्याचा संगम रवळनाथमध्ये पाहायला मिळाला। संचालकांच्या त्यागामुळे संस्थेची उभारणी आणि भरभराट झाल्याचे गौरव स्वामीजींनी काढले। तर सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा विश्वास तसंच संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच रवळनाथचं नाव देशविदेशात पोहोचल्याचं संस्थापक ML चौगुले यांनी सांगितलं। संचालक प्राध्यापक विजयकुमार घुगरे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। कार्यक्रमाला गडिंग्लज अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नागाप्पाण्णा कोल्हापुरे, वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी, संदीप कागवाडे, सविता चौगुले, सुनील पट्टणशेट्टी, जवाहर घुगरे, प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर, महेश प्राध्यापक डॉक्टर दत्ता पाटील, मीना रिंगणे, रेखा पोद्दार, उमा तोरगल्ली, DK मायदेव, संपदा चौगुले, सुवर्णा हांजी, अन्नपूर्णा माने, शुभदा दड्डी, भारती मडलगी, प्रभावती पाटील, शिल्पा कोरे, आरती रिंगणे यांच्यासह अधिकारी, सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।